मोहोळमध्ये विनापरवाना पुतळा बसवणाऱ्यांवर पोलिसांचा प्रहार, 12 जणांवर गुन्हा, तडीपारीची टांगती तलवार. थेट इशारा, कायदा हातात घेणाऱ्यांची खैर नाही. पुतळा प्रकरणात 12 जणांची ओळख पटली, मोहोळ पोलिसांचा तडीपारीचा इशारा. धडक कारवाई, मध्यरात्री अनधिकृत पुतळा बसवणं भोवलं. NHAIच्या तक्रारीनंतर मोहोळ पोलिसांची मोठी कारवाई. मोहोळ शहरात खळबळ उडवून देणाऱ्या अनधिकृत पुतळा प्रकरणावर आता पोलीस प्रशासनानं आपला हिसका दाखवला. 22 फेब्रुवारीच्या पहाटे राष्ट्रीय महामार्गावर शासकीय नियमांचं उल्लंघन करून पुतळा बसवणाऱ्या 12 जणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर आता तडीपारीची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ बस स्टँड समोरील NHAIच्या जागेवर मध्यरात्री कोणतीही परवानगी न घेता छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. ही जागा शासनाच्या मालकीची असल्यानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपप्रबंधक मुकेश कुमार सिंह यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी BNS आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित 12 आरोपींना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. केवळ गुन्हा दाखल करून पोलीस थांबणार नाहीत. यातील सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कडक कारवाई करण्याचे संकेत उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी दिले. सरकारी मालमत्तेचं नुकसान करून किंवा भावना भडकून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.